सांगली जिल्हा कवटे मंगळ तालुका तालुक्याच्या बाजूला केरेवाडी गावाला तालुक्याच्या बाजूला केरेवाडी गावाला सिद्धनाथ देव बसला उंच उमाट्या टेकाला उगाव त्या बाजूला त्यो खैऱ्या बनाला देव काशीनाथ लिंग माझा बसला उगा दिला केरेवाडी गावाला त्या शिंदगेराला शिवाजी मामांचा जन्म त्यो झाला शिवाजी बापूंचा जन्म हो शिंदगेरात हो झाला काळाचा ओघाला नाही कोणाला चुकला काळाचा ओघाला नाही कोणाला चुकला आज हो 24व्या पुण्यतिथी हो निमतानी केरेवाडी गावातील वाघाने लावले धनगरी भोवीचं मैदान छान भरवले गावाला आणि देवाला जाऊन सिद्धनाथाला चरण वेळ लावू नको जडिंब्या ताप मार झाडून वेळ लावू नको जडिंब्या ताप मार झाडून सुंबराने मांडल मांडल वे उभा राहिल्या जाग्याला जाग्याला वे हरी मारी कुणाला कुणाला वे वनकाशी लिंगाला लिंगाला वे पंढरीच्या देवाला देवाला वे गैनी बिरू नाताला नाताला वे मैदानाच्या जाग्याला वे मैदानाच्या जाग्याला हळी मारी कुणाला कुणाला वे हक्का मारी कुणाला कुणाला वे सिद्धनाथ देवाला देवाला वे हात दोन्ही जोडून जोडून हात दोन्ही जोडून जोडून वे जातो माझ्या मार्गाला मार्गाला सर्वदार्या बाईन बाईन वे गंगा चोरा वंतीन वंतीन रिंगणीच्या काट्याला काट्यावर नव्या देवा पायाचा पायाचा अरुण फार पूर्वी कालाला देव भोळ्या राजाला त्या फार पूर्वी कालाला गंगा स्वरावंतीनं त्या सतवदार्या बाईनं डाव्या पायाचा जसा त्या रिंगणीच्या काट्यावरती डाव्या पायाचा हंगटाबाईनं द्यायला उगावता पुढा केला दोन्ही हात जोडलं मात्र त्याच वेळेला उगावता पुढा जेव्हा गंगा स्वरावंतीने करायला आणि काय प्रकार घडला होता शहर त्या जाग्याला हात जोडलं
गंगा स्वरावंतीनं जसं त्याच वेळेला जसं त्या 7 ताला माडीवर तसं जसं बाईनं तप धरलेल्या तपाला दिवसाने दिवस लागला रे बाबा भरायला त्या जाग्याला. दिवसाने दिवस राहिला भरला, महिन्यानं महिने भरलं, वर्षानं वर्ष शाहीर भरायला त्या जाग्याला. वर्ष मागा वर्ष जसं 1-2 वर्ष झाली त्याच वेळेला जसं 3 वर्ष झाली, जसं 4 वर्ष झाली आणि जसं 5 वर्ष झाली त्याच वेळेला वर्षानं वर्ष लागल्या सरायला आणि सरत होत त्या जाग्याला. गंगा स्वरावंतीच्या 6 वर्ष झाली 6 वर्ष झाल्यात 7 वर्ष झाल्यात 7 वर्ष झाल्यात. मात्र त्याच वेळेला गंगा स्वरावंतीला जसं रे बाबा 7-8 वर्षे झाली, जसे 9 वर्षे झाली, 10 वर्षे झाली, 11व्या वर्षाचा पालव लागला. जसं 11 वर्षे संपली 12व्या वर्षाचा पालव लागला. एवढ्यात मात्र त्याच वेळेला 12 वर्षाचा पालव गंगा स्वरावंतीच्या तपाला झालं. त्या वेळेला आगळं वेगळं तप झालं गंगा स्वरावंतीचं. मनाचा विचार लागला होता शाहीर करायला त्या जाग्याला. रे बाबा आगळं वेगळं तप झालं. धरतरी माता लागली तर कापायला लटलटा लागले हालायला. भोळ्या देवा शंकराचा पेटलेला रणकाम बंद पडला. भोळ्या देवा शंकराचा सूर सोट्याचा डाव चुकला त्याच वेळेला. आणि खामव 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 अरे बंद देवा पडल पडल पडल. एवढ्या त्या वेळेत वेळत वेळत बोला माझा जेवण जेवण जेवण. बोलायला लागला 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 येण्या झाला पर्वतीला पर्वतीला पर्वतीला. भोळ्या देवा शंकराचा जसा त्यो सुरसोट्याचा डाव चुकला, पेटलेला रणकाम विजला. भोळ्या देवा शंकरानं मनाचा विचार केला, अरे बाबा या तरी मातेवरती कुणाचं तरी तप आगळ झालं या. म्हणून त्या भोळ्या देव शंकर बोलतोया आपल्या जोडीच्या राणीला आणि येड्या पार्वतीला त्याच वेळेला. जोडीच्या राणीला येड्या पर्वतीला लागला बोलायला. कधीच आपला डाव नाही मोडला त्या जागेला. आजच्या दिवसाला आपला डाव कसा थांबला त्या वेळेला. अरे बाबा आणि एवढ्याच मात्र त्याचा वेळेला भोळा देव शंकर न लागला होता जसं त्या जोडीच्या राणीला पार्वतीला बोलायला त्या जाग्याला. याला लागला जो लागला साला जो लागला त्यो लागला. मधल्या
भोळा देव शंकर बोलत होता आपल्या जोडीच्या राणीला आणि येड्या पार्वतीला त्याच वेळेला. आपल्या जुडी राणीला वेड्या पार्वतीला लागला बोलायला. असं वेगळं तप कुणी केलंय त्या जागेला बघण्यासाठी निघून जायचं त्या वेळेला. निघून गेलं पाहिजे खाल्ले मान्यव खंडाला. म्हणून भोळ्या देवा शंकरानं जसं आपलं जसं मोडका तोडका पुष्प विमान तयार केलं. कोण म्हणतय ढवळा पवळा नंदी सज्ज केला. एवढ्यात मात्र त्याच वेळेला तडका तुडका इमान जोडला आणि भरतरी जोडा त्या जाग्याला. इमानात बसून इमानात बसून इमानात बसून इमानाला बाबून इमान काळा दाबून आकाशया मार्गाने आकाशया मार्गाने देवयाचं इमान आलं कुठ निघून आलं कुठ निघून काल मानव कंडाला काल मानव कंडाला नेमयाच्या उड्याला नेमयाच्या उड्याला त्याच मात्र त्याच वेळेला भोळा देव शंकर पार्वती जसं त्या पुष्प हिमानामध्ये बसलं मात्र त्याच वेळेला भरतरी जोडा इमनात बसला त्या जाग्याला. आकाश मार्गाने निघून आलं त्या जाग्याला. खालमानेव खंडाला मधल्या तालाला त्या जाग्याला. आणि जसं त्या खालमानेव खंडाला मधल्या तालाला जसं देवाचं इमान आलं न त्याचं त्या साताला माडीच्या फरलांगभर अंतरावर ते देवाचं इमान उतरलं मात्र त्याच वेळेला जसा इमान उतरायला आणि मनाचा विचार केला. जुडीच्या पार्वतीने बोया देवा शंकराने त्या जाग्याला. बोळा माझा यो देव बोळा माझा यो देव याला यो लागला सगळ्याला यो लागला पाहिजे तपावा बचाऱ्याच्या जवळ पाहिजे मोडायला एवढ्याच्या वेळात त्याच वेळेत जसा ते भोळा देव शंकर निकाय लागला रे बाबा बोलायला त्या जाग्याला. भोळा देव शंकराला पार्वतीला बोलायला त्या जाग्याला. तप वेगळं आगळं कसलं धरलंय बघण्यासाठी निघून गेलं पाहिजे त्या जाग्याला. एवढ्याच वेळेत पार्वती देवी बोलती भोळा देवा शंकराला त्याच वेळेला. भोळ्या देवा शंकराला लागली बोलायला. देवा निघून जावा तुम्ही त्या वेळेला. आणि निघून जावा भोळ्या देवा शंकरानं मनाचा विचार अरुण मगाच्या प्रत्येक शाहिराने आपल्या कोण आईवरनं कवन म्हटलं कोण वडिलावरनं म्हणलं बरोबर आहे. खरंच जगात तेवढं आपल्या आई थोर आहे थोडा बाप बी थोडा आहे. मग त्या बापासाठी तापूसखेड त्या बापासाठी दोन काय वेळेस करायचं? कवन कसं आपण म्हणायचं माहिती आहे काय त्याच्यानंतर जगात थोर ओळखार मंडळ सिद्धेरली. जगात थोर आई आयत दादार या जीवनामध्ये हवा बापाचा आधार या जीवनामध्ये हवा बापाचा आधार या जीवनामध्ये हवा बापाचा दार. या जीवनामध्ये हवा बापाचा आधार दोन वेळेच्या जेवणाची सोय करते आई बाप दुर्त मुलांच्या भविष्या पायी वरून दिसतो कठोर आतून साधार या जीवनामध्ये हवा बापाचा आधार
या जीवनामध्ये हवा बापाचा दार या जीवनामध्ये हवा बापाचा दार या जीवनामध्ये हवा बापाचा दार सौभाग्याच तिचं ओबळ कट त्या घरात करता करविता बाप आहे त्या घराकडे कोण वाईट नजरनं बघते का बघा बरोबर आहे लेन सौभाग्याच तिचं ओबळ कट आई बाप हवा समता माळायचा बाजार आणि जीवनामध्ये हवा बापाचा दार या जीवनामध्ये हवा बापाचा दार मंडळ उभा राहिल्या जाग्याला